हम्म. तर जे काही अशा प्रकारची गणित असतात तर यांना असं म्हणतो की आपण पदावली असं म्हणतो. ठीक आहे ना. तर यांना पदावलीमध्ये इंग्लिशमध्ये सूत्र आहे की बॉडमास आणि मराठीमध्ये सूत्र काय आहे तर कंचे भागू बे व. म्हणजे आता कसं भागू बे आणि व म्हणजे काय कंचे म्हणजे काय तर कंस सोडवून घेणे. कंस सोडवून घेणे. देन भागाकार करणे. ही काय आहे क्रमावली आहे. पदावली म्हणजे काय थोडक्यात तर पद 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 आपण काय करतो सोडवत जातो या गणितामध्ये. तर हे सोडवत असताना इथे खूप साऱ्या क्रिया आहेत जसे की बेरीज आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे. मग याच्यामध्ये आपण कन्फ्युज होतो की सगळ्यात पहिले काय करायचं तर काय करायचं तर कंचे भागू बे व या सूत्रानुसार आपण सगळ्यात पहिले काय करतो कंस सोडवून घेतो. मग काय करतो भागाकार करतो, परत गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. वजाबाकी. ठीक आहे. तर बघूया या सूत्रानुसार सॉल्व्ह करूया. तसंच याच्या अजून एक इंग्लिशमध्ये आपण याला म्हणू शकतो की बॉडमास. बॉडमास म्हणजे काय बीओ मीन्स काय ब्रॅकेट ऑफ म्हणजे पहिले सगळ्यात पहिले काय सोडून घेणार आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार आहे. ठीक आहे. देन डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ठीक आहे ना. मराठीमध्ये पण सेम, इंग्लिशमध्ये पण सेम. कोणताही पाठ करा बॉडमास लक्षात ठेवा किंवा मग कंचे भागू लक्षात ठेवा. तर या सूत्रानुसार आपण काय करू सॉल्व्ह करूया. जसं आपल्याला जसं की सूत्र सांगतं सगळ्यात पहिले काय सोडून घ्यायचं आहे कंस सोडून घ्यायचा आहे. तर ठीक आहे आपण हा कंस सोडून घेऊया. काय आहे कंस 15 अधिक 6 किती झाले इथे 15 अधिक 6 21 भागवले 7 गुणवले 4 वजा 8. मग आता कंस सोडून घेतला मग नंतर दुसरं काय आहे भागाकार. ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये भागाकारची क्रिया सगळ्यात पहिले करून घेऊया. मग भागाकार 21 भागवले 7 किती आलं 7 त्रिक 21 म्हणजे 3 गुणवले 4 वजा 8. मग गुणाकार झाल्यानंतर कोणती क्रिया करायची आहे बेरीज. मग आता बेरीज करायची आहे. ठीक आहे ना. भागाकार झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिले गुणाकार करूया. इथे तर गुणाकार आहे मग गुणाकार करून घेऊ 3 × 12 वजा 8. मग नंतर आहे बेरीज पण या उदाहरणामध्ये बेरीज आहे का नाहीये इथे वजाबाकी आले. मग डायरेक्ट आपण काय करूया वजाबाकी करून घ्या. 12 मधून 8 गेले किती राहिले मग 4. मग याचं उत्तर काय आलं आपल्याला 4 आलं. खूप सोपं आहे. ठीक आहे ना. आता हे वालं उदाहरण आपण पाहूया. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय सोडून घ्यायचे ब्रॅकेट सोडून घ्यायचे. मग आता ब्रॅकेट सोडवताना लक्षात येते किती किती ब्रॅकेट आहेत. हा वाला एक ब्रॅकेट आहे, हा वाला एक ब्रॅकेट आहे, इथे पण ब्रॅकेट आहेत. मग काय करणार आपण ते सगळ्यात पहिले छोटे ब्रॅकेट पासून सुरुवात करणार. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले छोटे ब्रॅकेट सॉल्व्ह करत जाणार आपण. 8 अधिक 2 आता हा वाला ब्रॅकेट 7 अधिक 6 किती झाले मग 1 वजा 3 परत महिरूपी कंस परत मोठा कंस. ठीक आहे ना. परत अजून हा छोटा ब्रॅकेट आला. मग हा छोटा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया आपण. बे के बे इथे कसलं चिन्ह नाहीये म्हणजे ऑफ असतं हे. ठीक आहे ना. तर याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑफ. म्हणजेच इथं काय आहे तर गुणाकार आहे. म्हणजे गुणाकार केल्यानंतर बे के बे वजा 3 परत महिरूपी कंस परत आहे. परत आता आपण हा काय करणार महिरूपी कंस सोडून घेणार. 24 वजा. आता इथे सॉल्व्ह करताना आपण काय करणार एक तर बेरीज आणि वजाबाकी दोन क्रिया आहेत. मग आपलं सूत्र काय म्हणतं पहिले काय करायचे आहे बेरीज करायची आहे. देन सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची. ठीक आहे. ठीक आहे करून घेऊया मग बेरीज. 8 अधिक 2 किती झाले मग 10 वजा 3 परत कंस 24 वजा 10 मधून 3 गेले किती राहिले 7. ठीक आहे. मग आता परत हे सॉल्व्ह करून घेऊया. आता इथे 24 वजा 7. आता 24 ला कोणतं चिन्ह आहे प्लसचं चिन्ह आहे अधिकचं चिन्ह आहे. कोणतंही चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असतं तिथे अधिकचं चिन्ह असतं. मग आपण काय करूया 24 मधून 7 वजा करूया. जेव्हा दोन संख्या असतात आणि एक चिन्ह असतं अधिक आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह असतं वजाबाकीचं तेव्हा आपण काय करतो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकतो. मग आता 24 मधून 7 गेले किती राहणार 7 राहिले. ठीक आहे ना. 24 मधून 7 गेले खाली राहिले 17. 24 मधून आपण 7 वजा करू मग किती राहिले इथे 17 राहिले. ठीक आहे. मग आता इथे वजाबाकी करूया. सगळ्यात मग क्रिया कोणती राहिली आहे वजाबाकीचीच राहिली आहे. ठीक आहे ना. मग आता 45 मधून 17 गेले किती राहिले तर 28 राहिले है ना. 45 मधून आपण काय करू 17 वजा करून टाकू 15 7
8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 8 आणि 1, 2. किती राहिले मग आन्सर काय आलं? 28 आलं. अशा प्रकारे आपण काय केले? हे गणित सॉल्व्ह करून गेले. याला म्हणतो आपण पदावली, म्हणजे क्रमाक्रमानुसार किंवा पदापदानुसार क्रमागत सोडवत जाणे. त्याचा क्रम काय आहे तर सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणे, मग डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन अशा प्रकारचे कोणतेही गणित आले तरी तुम्ही ह्या सूत्रानुसार किंवा ह्या सूत्रानुसार आपण काय करू शकतो? गणित सॉल्व्ह करू शकतो.